नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान कस्तुरी मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर आपण नेक्स्ट लेक्चर जो आहे तो घेऊन आता परत एकदा इथं आलेलो आहोत। तर या लेक्चरचा उद्देश काय असेल आता तुम्हाला लक्षात आलेला आहे। लेक्चर सीरीज आपण बघतायत, त्याच्यामुळे तुमचा व्यवस्थितरित्या फायदा पण होत असेल आणि आपण जास्तीत जास्त परीक्षेपर्यंत तुमचे जास्तीत जास्त लेक्चर्स होतील, जास्तीत जास्त तुमचं रिव्हिजन होईल याच्या दृष्टिकोनातून आपण बरेचशा कन्सेप्ट्स आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्यामुळे आपण आता डायरेक्ट पुढे जाऊयात। आपण 4.3 मधले जे काही प्रश्न बघितलेले आहेत, प्रश्न पहिला आणि दुसरा बघितलेला आहे या लेक्चरमध्ये, त्याच्या पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण कंटिन्यू करूयात। बघा, पहिला प्रश्न आहे, जोसेफ यांनी खालील प्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर त्यांनी केलेली गुंतवणूक काढा असं म्हटलेले आहे। म्हणजे एकूण गुंतवणूक किती केलेली आहे हे आपल्याला इथं काढायचं आहे। मग त्यांनी काय केलेलं आहे, जोसेफ यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली इथं तुम्हाला दर्शवलेली आहे। मग काय दिलेलं आहे बघा, कंपनी ए मध्ये त्यांनी काही शेअर्स घेतलेले आहेत, त्याच पद्धतीने कंपनी बी आणि कंपनी सी मध्ये देखील त्यांनी शेअर्स घेतलेले आहेत। त्या शेअर्सची संख्या, बाजारभाव हे सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे। मग काय काय दिलेलं आहे तुम्हाला इथं, तर दर्शनी किंमत दिलेली आहे। ए कंपनीची जी काही कंपनी आहे त्याची दर्शनी किंमत 2 रुपये असताना ते कंपनीचे जे शेअर्सचा बाजारभाव जो असणार आहे ते कधी काय झालेलं होतं, अधिमूल्यावर आहे। किती रुपये अधिमूल्यावर आहे, 18 रुपये अधिमूल्यावर असताना त्या कंपनीचे त्यांनी किती शेअर्स घेतलेले आहेत, 200 शेअर्स त्यांनी खरेदी केलेले आहेत। परत आहे कंपनी बी मध्ये बाजारभाव 500 रुपये दिलेला आहे आणि बाजारभाव 500 रुपये असताना 45 शेअर्स त्यांनी खरेदी केलेले आहेत। त्याच पद्धतीनं तुम्हाला इथं कंपनी सी दिली होती, त्याच पद्धतीने कंपनी सी मध्ये तुम्हाला बाजारभाव किती होता, तर 10,540 रुपये आहे आणि असा 10,540 रुपये असणारा कंपनी सी चा त्यांनी एकच शेअर्स खरेदी केलेला आहे। म्हणजे अशा वेगवेगळ्या तीन कंपन्यांमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि या 3 कंपन्यांमध्ये मिळून तुम्हाला किती गुंतवणूक केलेली आहे, इन्व्हेस्टमेंट किती आहे हे तुम्हाला काढायचं आहे। मग हे काढत असताना पहिल्यांदा कंपनी ए मध्ये गुंतवलेली रक्कम किती आहे हे काढा तुम्ही पहिल्यांदा, त्याच्यानंतर कंपनी बी मधील एकूण गुंतवणूक काढा आणि त्याच पद्धतीने कंपनी सी मधील पण तुम्ही गुंतवणूक काढा। आणि या सगळ्या जर गुंतवणूक तुम्हाला लक्षात आलेली असेल तर तुम्ही त्या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर तुम्हाला एकूण गुंतवणूक मिळणार आहे। चला मग बघूयात आपण कंपनी ए च्या दृष्टीने आपण बघूयात। कंपनी ए साठी उत्तर लिहित असताना तुम्हाला असं लिहायचं आहे, कंपनी ए साठी गुंतवणूक, एकूण गुंतवणूक बरोबर, पण एकूण गुंतवणूक काढत असताना जी आपण शेअर्सची खरेदी विक्री करतो ते तुम्हाला माहिती आहे। आता आपण सगळे बरेचसे लेक्चर्स आपण बघितलेले आहे, त्याच्या अनुषंगाने तुम्हाला माहिती आहे बाजारभावाच्या किमतीनुसारच काय होणार आहे, त्याची खरेदी विक्री होणार आहे। म्हणजे ए कंपनीतील शेअर्स जरी घ्यायचे असतील तर या दर्शनी किमतीवर मिळतील का कुणाला, नाही, याचा जो बाजारभाव आहे त्या किमतीला मिळतील। मग पहिल्यांदा कंपनी ए साठी तुम्ही बाजारभाव काढावा लागेल। मग बाजारभाव मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू काय असणार आहे, बाजारभाव बरोबर जी काही दर्शनी किंमत आणि अधिमूल्य दिलेलं आहे। म्हणजे निश्चितच तुम्हाला तो शेअर जर अधिमूल्यावर असेल तर त्याचं मूल्य काय झालेलं आहे, वाढलेलं आहे, हे निश्चितच लक्षात येतं। मग अधिमूल्यावर जर शेअर्स असेल 18 रुपये तर बाजारभावाचं सूत्र होतं, मागच्या लेक्चर्स मध्ये आपण बघितलेलं आहे, दर्शनी किंमत अधिक काय असणार आहे, अधिक असणार आहे अधिमूल्य। जेवढं अधिमूल्य आहे ते आपण इथं लिहित असतो। मग किती रुपये आहे, दर्शनी किंमत आहे 2 रुपये आणि अधिमूल्य आहे 18, म्हणजे एकूण किंमत जी असणार आहे किती रुपये होते, एका शेअर्सचा बाजारभाव जो असणार आहे तो आलेला आहे आपला बाजारभाव बरोबर किती असेल, मग आता तो 20 रुपये असणार आहे। आता हे 20 रुपये बाजारभाव असलेले किती शेअर्स खरेदी केलेले आहेत, त्यांनी 200 शेअर्स खरेदी केलेले आहे। मग आता एकूण गुंतवणूक, कंपनी ए मधील गुंतवणूक, कंपनी ए मधील गुंतवणूक बरोबर इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज इक्वल टू आपण लिहिणार आहोत, काय लिहिणार आहोत, बाजारभाव किती आहे, एका शेअरचा बाजारभाव गुणिले एकूण शेअर्सची संख्या किती आहे, शेअर्सची संख्या 200 रुपये आहे। मग आता या दोघांचा गुणाकार केला की तुम्हाला निश्चितच त्या कंपनी ए मधील टोटल इन्व्हेस्टमेंट, एकूण गुंतवणूक लक्षात येईल। 20 जुनी किती होतात, हे 40 आणि हे इतकं पुढचे 2 शून्य म्हणजेच किती होणार आहेत, 4000 रुपये हे कंपनी ए मध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत। लक्षात आलेलं असेल तुम्हाला। आता असंच तुम्हाला काय करायचं आहे, कंपनी बी मधील इन्व्हेस्टमेंट आणि कंपनी सी मधील पण इन्व्हेस्टमेंट तुम्हाला काढायची आहे। मग इन्व्हेस्टमेंट काढत असताना लक्षात आलं असेल तुम्हाला की काय लक्षात घेतलं पाहिजे, तर त्याचा बाजारभाव, एका शेअरचा बाजारभाव आणि एकूण शेअर्स किती खरेदी केलेली आहेत या दोन्हीही तुम्हाला महत्त्वाचे आहेत। मग त्याच पद्धतीने तुम्ही कंपनी बी चं काढू शकता। मग कंपनी बी साठी
काय आहे कंपनी बी साठी? बाजारभाव तुम्हाला दिलेला आहे, बाजारभाव ऑलरेडीच दिलेला आहे, त्याच्यामुळे आता परत इथं काढायची गरज नाही. किती रुपये आहे? 500 रुपये आहे एका शेअरचा बाजारभाव. म्हणून आपण कंपनी बी मधील गुंतवणूक, कंपनी बी मधील गुंतवणूक बरोबर काय सांगता येतं हो तुम्हाला आता? बाजारभाव गुणिले एकूण शेअर्सची संख्या. शेअर्स किती घेतले तो? 45 शेअर्स घेतलेले आहेत. म्हणून आपण आला इथं एका शेअर्सचा बाजारभाव 500 रुपये आहे आणि शेअर्स खरेदी किती केले तो? 45 केलेत. म्हणजे या दोघांचा गुणाकार करावा लागेल. करा मग गुणाकार. येतो आपल्याला 5 9 45, 7 आले किती? 4. परत इथे किती होणार? 5 5 25, सॉरी 5 5 25, 7 आले 2, 5 20, 20 आणि 2 किती होतात? 22 आणि हे इथले 2 शून्य, 22,500 रुपये ही काय असणार आहे? कंपनी बी मधील एकूण गुंतवणूक असणार आहे. हे आपण कंपनी बी मधील काढलं. आता सेम असंच काय काढायचं आहे तुम्हाला कंपनी सी साठी. कोणत्या कंपनीसाठी? आपली लास्ट एक कंपनी राहिलेली आहे, कंपनी सी साठीची गुंतवणूक काढायची आपल्याला. मी आता डायरेक्ट बाजारभाव लिहिणार नाही, कारण इथं बाजारभाव दिलेलाच आहे आपल्याला. आपण इथं स्पेस कमी असल्या कारणानं आपण डायरेक्ट हे वरचं जसं सोडवलं तुम्हाला त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. पण मी मात्र इथं कंपनी सी मधील गुंतवणूक बरोबर लिहितोय. काय असेल बरं गुंतवणूक बरोबर? बाजारभाव आहे 10,540 गुणिले शेअर्सची संख्या किती आहे? फक्त कंपनी सीचा त्यांनी, जोसेफ यांनी फक्त एकच शेअर्स खरेदी केलेला आहे, म्हणून 10,540 गुणिले 1 म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे 10,540. 1 न गुणलं तर काय येणार आहे? तेच आन्सर येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय केला तो वेगवेगळ्या म्हणजे 3 कंपन्या ज्या आहेत त्या 3 कंपन्यांमधील तुम्ही सेपरेट प्रत्येकासाठीचा जो काही गुंतवणूक केलेली आहे, कंपनी ए मधील गुंतवणूक असेल, कंपनी बी मधील गुंतवणूक असेल आणि कंपनी सी मधील गुंतवणूक असेल, या तीनही इन्व्हेस्टमेंट तीनही गुंतवणूक तुम्ही काढलेल्या आहेत. आपल्याला एकूण गुंतवणूक काढायची आहे. वैयक्तिक तुम्ही काढला तीनही कंपन्यांमध्ये कशा पद्धतीने गुंतवणूक केलेली आहे. आता तुम्हाला एकूण गुंतवणूक काढत असताना तुमचं काय होणार आहे? सूत्र सांगू शकता तुम्ही? एकूण गुंतवणूक बरोबर या तीनही कंपन्यांमधील गुंतवणूक असणार आहे, कारण त्यांनी तीनच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. मग एकूण गुंतवणूक काय असणार आहे? या सगळ्यांची बेरीज करावी लागेल. म्हणजेच 4,000 अधिक काय असणार आहे? 22,500 अधिक काय असणार आहे? कंपनी सी मधील गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट इन कंपनी सी 10,540. या सगळ्यांची बेरीज करून घ्या. इथं सांगता येतं किती आहे? इथं लास्ट 2 0, इथं 2 0, इथं 40, म्हणजे शेवटी आलेला आहे 40. त्याच्यानंतर 5 आणि 5 10, 10 आणि इथला 1 0 म्हणजे 10च येतो. हातचे आले किती? 1 आले. इथं असणार आहे 2 आणि 1 3 आणि परत इथला 1 3 आणि 4 7 आणि 2 आणि 1 3, 37,000 किती असणार आहे? 40 रुपये एवढी काय असणार आहे? एकूण गुंतवणूक असणार आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की इथं एकूण टोटल जी इन्व्हेस्टमेंट आहे कंपनी ए, कंपनी बी आणि कंपनी सी या तीनही कंपन्यांमधील टोटल इन्व्हेस्टमेंट येईल, तुमची एकूण गुंतवणूक येणार आहे किती? 37,040 रुपये. या पद्धतीनं तुम्हाला या पद्धतीचा प्रश्न जो आहे तो कळालेला असेल, समजलेला असेल. अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे आणि हाही प्रश्न तुम्हाला विचारला तर 3 मार्क्ससाठी तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर त्याच पद्धतीनं आपण चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक आपला 4 आहे. प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय म्हटलेलं आहे तुम्हाला? श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवून काय केलेलं आहे? 5 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्सची संख्या, शेअर्स किती घेतलेले आहेत? शेअर्स 20 रुपये अधिमूल्य देऊन घेतलेले आहेत. म्हणजे इथेही देखील तुम्हाला कन्सेप्ट, कोणत्या कन्सेप्टवर आधारित प्रश्न आहे तर तुम्हाला जी काही शेअर्सची संख्या किती आहे हे काढायचं आहे, अशी कन्सेप्ट आहे. परंतु त्याच्या अगोदर जर तुम्ही विचार केला तर त्यांच्याकडे टोटल किती रुपये आहेत? 20,000 आहे. गुंतवणूक किती केलेली आहे त्यांनी सांगितलेली आहे तुम्हाला? 20,000 रुपये. पण शेअर्सचा बाजारभाव तुम्हाला इथं सांगितलेला नाही. फक्त शेअर्स काय सांगितलेलं? दर्शनी किंमत, फेस व्हॅल्यू सांगितलेली आहे. आणि शेअर्स कसा सांगितलेला आहे? तुमचा अधिमूल्यावर आहे. शेअर्स ॲट प्रीमियम असं दिलेलं आहे. प्रीमियमवर आहे म्हणजेच तुम्हाला माहिती आहे त्याचं व्हॅल्यू जे आहे वाढलेला आहे. म्हणजे मार्केट व्हॅल्यू कशी असणार आहे? फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त असणार आहे. बाजारभाव कसा असणार आहे? दर्शनी किमतीपेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एका शेअर्सचा बाजारभाव काढून घेतला पाहिजे आणि एकूण शेअर्स म्हणजे गुंतवणूक केलेली रक्कम तुम्हाला दिलेली आहे 20,000. म्हणजे 20,000ला तुम्हाला एका शेअर्सच्या बाजारभावाने जर तुम्ही भाग घातलात तर तुम्हाला काय येणार आहे? एकूण शेअर्सची संख्या मिळणार आहे. अशी कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये पहिलं तयार पाहिजे. त्याच्यानंतर आपण उत्तराकडे गेलं पाहिजे, उत्तर सोडवण्याकडे. मग आता बघूयात आपण उत्तर सोडवत असताना काय केलं पाहिजे. इथं श्रीमती देशपांडे यांनी गुंतवणूक केलेली टोटल रक्कम जी आहे
ती 20,000 रुपये आहे. मग तेच आपण इथं लिहूयात, एकूण गुंतवणूक केलेली रक्कम. गुंतवणूक म्हणजे दिलेली माहिती पहिल्यांदा लिहून घ्यायची. गुंतवणूक केलेली रक्कम किती आहे हो? केलेली रक्कम आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 20,000 रुपये आपल्याला दिलेलीच आहे आणि आपण जे दिलेलं आहे तेच लिहिलेलं आहे. आता तुम्हाला एका शेअरचा बाजारभाव काढता आला पाहिजे. मग एका शेअरचा बाजारभाव काय असेल हो इथं? आता अधिमूल्यावर आहे, मग तेच इथे लिहिणार आहोत. शेअर्स कसा आहे? 20 रुपये अधिमूल्यावर आहे, म्हणून एका शेअर्सचा बाजारभाव, एका शेअर्सचा बाजारभाव मार्केट व्हॅल्यू किती असेल हो? बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक काय असेल? दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य प्रीमियम. मग दर्शनी किंमत माहिती आहे हो तुम्हाला? दर्शनी किंमत किती दिलेली आहे? 5 रुपये आहे आणि याची अधिमूल्यावर किती रुपये आहे? 20 रुपये अधिमूल्यावर आहे. म्हणजे 5 अधिक 20 म्हणजेच किती रुपये होणार आहे? 25 रुपये. हे काय असणार आहे? 25 रुपये एका शेअरचा बाजारभाव असणार आहे. पर शेअर्स मार्केट व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे एका शेअर्सची ती काय असणार आहे? मार्केट व्हॅल्यू असणार आहे. मग आता एका शेअरची मार्केट व्हॅल्यू जर तुमच्याकडे असेल आणि एकूण गुंतवणूक केलेली रक्कम पण तुमच्याकडे असेल, तर आता तुम्हाला निश्चितच शेअर्सची संख्या काढता येते. म्हणजे साधं आहे. आपल्याला समजा आपल्याकडे किती रुपये आहेत? 50 रुपये आहेत आणि जर तुम्हाला 5 रुपयाचा एक पेन खरेदी करायची आहे, असे जर पेन तुम्ही खरेदी करण्यासाठी केलात दुकानामध्ये, तर तुम्हाला ह्या 50 रुपयामध्ये किती पेन मिळतील बरं? निश्चितच तुम्ही सांगू शकता तुम्हाला किती? 10 पेन मिळणार आहेत. हे साधं आहे, आपलं व्यावहारिक उदाहरण आहे, परंतु याच पद्धतीचं तिथं पण आहे. म्हणजे काय केला तो तुम्ही इथं 5 रुपयाची एका पेनची किंमत 5 रुपये आहे, म्हणजे सरळ सरळ तुम्ही याला भागलात, म्हणजे 5 ने भाग घातला तर उत्तर किती आलं? 10. म्हणजे तुम्हाला किती पेन मिळणार आहेत? 10 पेन मिळणार आहेत. याच पद्धतीनं इथं पण तेच आहे. एकूण गुंतवणूक म्हणजे एकूण किती रुपये आहेत? 20,000 रुपये आहेत. जसं इथं एका पेनची किंमत 5 रुपये होती, तसं एका शेअर्सची किंमत किती आहे इथं आता सध्या? 25 रुपये आहे. म्हणजेच शेअर्सची संख्या बरोबर आपलं सूत्रच असणार आहे, शेअर्सची संख्या बरोबर एकूण गुंतवणूक असेल भागिले एकूण गुंतवणूक भागिले एका शेअरचा बाजारभाव. मी फक्त इथं बाजारभाव लिहितो. मग बाजारभाव पण माहिती आहे आणि गुंतवणूक केलेली रक्कम पण माहिती आहे. गुंतवणूक केलेली रक्कम आहे आपल्याकडे 20,000 भागिले बाजारभाव आहे त्याचा किती रुपये? 25 रुपये. 25 ने तुम्ही भाग घालू शकता. 25 8 200 आणि हे पुढचे 2 शून्य म्हणजे 800 शेअर्स हे काय भेटणार आहेत? या 20,000 रुपयाच्या बदल्यामध्ये श्रीमती देशपांडे यांना किती शेअर्स मिळणार आहेत? शेअर्सची संख्या किती मिळणार आहे? 800 शेअर्स मिळणार आहेत. आणि अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला 2 मार्क्ससाठी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि त्या अनुषंगानं आपण हे दोन्ही प्रश्न बघितलेले आहेत. आणि याच पद्धतीचे जे काही प्रश्न 5वा आणि 6वा असं सराव संच 4.3 मध्ये आहेत, तेही आपण लगेच इथंच बघणार आहोत. मी इथं फक्त हे दोन्ही सगळे म्हणजे हे पुसून घेतो. मग तुम्हाला आपण पुढचा पार्ट दोन्ही क्वेश्चन्स बघूयात. चल तर बघूयात आपण आता पुढचा प्रश्न 5 क्रमांकाचा. 5 क्रमांकाच्या प्रश्नामध्ये काय दिलेली माहिती आहे? पहिल्यांदा बघा, श्री शांतीलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभावानं खरेदी केलेले आहेत. नंतर त्यांना 7% लाभांश कंपनीने दिलेला आहे. तर त्यांची जी काही गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. म्हणजे रेट ऑफ रिटर्न्स आपल्याला काढायचे आहेत. आणि रेट ऑफ रिटर्न्स काढण्याचा आपण हे नवीन प्रश्न नाही, याच्या अगोदरचा पण एक प्रश्न आपण बघितलेला आहे. आणि त्या दृष्टीनं इथं काय दिलेलं आहे बघा, एकूण गुंतवणुकीवर जी काय परताव्याचा दर काढायचा आहे, तर तुम्हाला एकतर पहिल्यांदा काय काढला पाहिजे? लाभांश किती मिळतो हे काढला पाहिजे. मग आता आपल्याला लाभांश कळतो सगळ्यांना. लाभांश कसा असतो बरं? लाभांश कशावर काढला जातो? तर दर्शनी किमतीवर. त्याच्यासाठीच तुम्हाला इथं दर्शनी किंमत दिलेली आहे. मग आता एकूण लाभांश किती मिळतो हे आपण पहिल्यांदा काढून घेऊयात. चला बघाया आपण एकूण गुंतवणूक किती आहे हे काढून घेऊयात. पहिल्यांदा श्री शांतीलाल यांची त्या कंपनीमध्ये केलेली एकूण गुंतवणूक बरोबर काढून या. एकूण गुंतवणूक, मग एकूण गुंतवणूक किती असेल हो इथं? आता एकूण गुंतवणूक बरोबर एका शेअर्सचा बाजारभाव. बाजारभाव कोणता आहे? 120 रुपये आहे. आणि त्यांनी शेअर्स किती खरेदी केलेले आहेत? 150 शेअर्स खरेदी केलेले आहेत. म्हणजे इथं 150 लिहावं लागेल. म्हणजे एका शेअर्सचा बाजारभाव आणि त्यांनी गुंतवणूक केलेली जी काही एका शेअरचा बाजारभाव आणि त्यांनी केलेली घेतलेली जी शेअर्सची संख्या आहे ती शेअर्सची संख्या आपण इथं लिहिलेली आहे. मग आता 12 गुणिले किंवा 15 किंवा 15 गुणिले 12 करा.
15 दुनी हे 2 शून्य जशास तसे येतील, 15 दुनी 30 ला 0, हातच्या आले किती आता 3, 15 1 15, 15 आणि 3 किती हो 18,000 रुपये हे त्यांनी केलेली एकूण इन्व्हेस्टमेंट आहे. कारण एकूण गुंतवणूक काढल्याशिवाय तुम्हाला गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढता येतो का? नाही. मग आता एकूण गुंतवणूक काढली आपण, बरोबर आहे, त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट आपण काढलेली आहे. आता इन्व्हेस्टमेंटवर ह्या 18,000 रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याला डिव्हिडंड किंवा लाभांश किती मिळतो हे आपण काढलं पाहिजे. आता डिव्हिडंड काढण्यासाठी आपण त्या शेअर्सची जी काही एकूण काय होते दर्शनी किमतीनुसार गुंतवणूक किती आहे हे काढलं पाहिजे. मग आता आपण बघूयात दर्शनी किमतीवरील एकूण गुंतवणूक. दर्शनी किमतीनुसार शेअर्सचा काय असणार आहे किंवा 150 शेअर्सची एकूण काय करणार आहोत आपण दर्शनी किंमत असं पण चालेल. दर्शनी किमतीनुसार एकूण गुंतवणूक. दर्शनी किंमत किती आहे एका शेअर्सची 100 रुपये आहे आणि गुणिले किती शेअर्स खरेदी केलेले आहेत 150, म्हणजे एकूण किती होता तो हे 15,000 रुपये ही जी असणार आहे. तर दर्शनी किमतीनुसारची गुंतवणूक आहे. आपल्याला दर्शनी किमतीवर लाभांश मिळतोय त्याच्यामुळे आपण हे एकूण किंमत आपण कशानुसार काढलेली आहे दर्शनी किमतीनुसार. मग आता आपण लाभांश काढूयात. लाभांश बरोबर काय असं दर्शनी किमतीनुसारची एकूण गुंतवणूक किती आहे हे आता 15,000 रुपये गुणिले किती आहे हो तुम्हाला लाभांशाचा दर किती दिलेला आहे 7%. 7% म्हणजे टक्के काढतो आपण आणि छेदामध्ये 100 लिहितो म्हणजे 7 किती येईल 100 येईल. आता हे 2 झिरो कॅन्सल झाले आणि 15 गुणिले 7 करा 15 7 किती होतात 105 आणि हे पुढचा एक 0 म्हणजे किती असणार आहेत 1,050 रुपये जो असणार आहे तो एकूण लाभांश मिळणार आहे. मी तुम्हाला पाठीमागचं जे एक्झाम्पल आपण बघितलेलं होतं 2 नंबर किंवा 3 नंबरचं त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलेलं असेल की काय आहे दर्शनी किमतीनुसार आपण काय केलेलं होतं लाभांश काढलेला होता. आणि लाभांश काढल्यानंतर मात्र तुम्हाला मी 2 वेगवेगळ्या मेथड सांगितलेल्या होत्या. 2 पद्धतीचा आपण अभ्यास केलेला होता. एक पद्धत होती आपण एक सूत्र वापरून काढलेलं होतं परताव्याचा दर बरोबर लाभांश भागिले एकूण केलेली गुंतवणूक गुणिले काय असतं 100. याही पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. किंवा दुसरी पद्धत कशी असते केलेली गुंतवणूक किती आहे एकूण त्यांनी 18,000 रुपये. 18,000 रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केल्यानंतर समजून घ्या सगळं महत्त्वाचं आहे. व्यावहारिक आपल्या नॉलेज सारखंच आहे इथं पण व्यावहारिक जसं आपण गणित सोडवतो कॅल्क्युलेशन्स करतो त्या पद्धतीने आहे. एकूण गुंतवणूक किती केलीत म्हणजे त्यांनी त्या कंपनीसाठी किती रुपये दिले आहेत 18,000 रुपये दिले आहेत. पण वर्षाच्या शेवटी ज्यावेळेस त्यांना डिव्हिडंड दिला जातो 7% लाभांश दिला जातो त्यावेळेस मात्र त्या 18,000च्या बदल्यात त्यांना किती रुपये मिळालेले आहेत 1,050. आपल्याला पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे रेट ऑफ रिटर्न्स काढायचं आहे परताव्याचा दर काढायचा आहे म्हणजेच 100 रुपयाला किती रुपये आपल्याला वापस मिळतात हे काढायचं आहे रेट ऑफ रिटर्न्स म्हणजे दोन्ही पद्धतीनुसार तुम्ही सोडवू शकता. मी बघा दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन पण पहिल्यांदा बघा 18,000 रुपयाला किती रुपये मिळतात तो 1,050 रुपये रिटर्न्स भेटतात. तर आपल्याला काढायचे किती रुपयाला 100 रुपयाला किती अशा पद्धतीने आपण हे लिहिणार आहोत. आणि आता हे अशी मांडणी आल्यानंतर मात्र तुम्हाला हे उलट पद्धतीने लिहायचं आहे म्हणजे हे 100 आपण वरती लिहितो भागिले किती लिहिणार आहोत हे 18,000 गुणिले हे किती असणार आहे 1,050. या पद्धतीने सोडवल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट काय भेटणार आहे दर परताव्याचा दर भेटेल रेट ऑफ रिटर्न्स भेटतील. आता इथं सोडवता येतं तुम्हाला हे 1 0 2 0 3 0 1 2 आणि 3 0 कॅन्सल होतात. वरती काय राहतो मग आता 105 भागिले किती आहेत 18 हे सोडवता येईल तुम्हाला. आता 105ला 18 न भाग घाला किंवा तुम्ही डायरेक्ट इथे कितीनं भाग घालू शकता 9 हे 3 न भाग जातं 8 1 9 5 1 6 3 न भाग घातला तर 3 सख्ख 18 आणि इथं 3 त्रिक 9 1 उरला 3 5 15 म्हणजे 35 भागिले 6 येतं. आता परत 6 न भाग घाला 6 1 6 6 5 30 5 उरले पॉईंट द्यावा लागेल आता 0 घेण्यासाठी म्हणजे 50 झाले. आता 6 48 असतील 2 उरतात परत 6 त्रिक 18 परत आता 2 उरणार आहेत म्हणजे 3 रिपीट होत जातं. परंतु आपण काय करत असतो ज्यावेळेस पर्सेंटेज लिहित असतो त्यावेळेस पॉईंटच्या पुढे 2 डिजिटपर्यंत लिहिणं गरजेचं आहे. तरी देखील तुमचं ते आन्सर करेक्ट असणार आहे म्हणजे तुमचा आन्सर येणार आहे 5.83%. म्हणजेच इथं जो परताव्याचा दर असणार आहे एकूण गुंतवणुकीवर त्यांनी जे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या इन्व्हेस्टमेंटवर त्यांना किती रुपये रिटर्न्स भेटतात 5.83 5.83% एवढे रिटर्न्स भेटतात. एवढ्या दरानं ते काय करतात त्यांना पैसे वापस मिळतात. ही झाली आपण पहिली मेथड. इथून मेथड चेंज होते आपली
नाहीतर आपल्याकडे दुसरा जो आहे, आपण फॉर्म्युला जर वापरायचा म्हटलं तर फॉर्म्युल्याच्या बेसिसनुसार पण तुम्हाला सोडवता येतं. इथे लिहिणार आहात तुम्ही परताव्याचा दर बरोबर सूत्र असणार आहे आपलं, काय असणार आहे, लाभांश भागिले गुंतवणूक. एकूण गुंतवणूक म्हणजेच मी आता फक्त गुंतवणूक लिहितो, गुणिले काय असतो 100, आणि त्याचं देखील काय होणार, लाभांश किती आहे 1050 आहे, भागिले गुंतवणूक किती आहे 18,000 रुपये आहे, आणि 100ला आहे 100. हे आणि हे काही वेगळं आलेलं नाही, फक्त 1050 इथं पुढे आलेलं आहे, इकडे 1050 आलेलं आहे, इकडे 100 होतं ते पुढे आलं, पण गुणाकारामध्ये असल्यामुळे काही फरक पडतो का, नाही. याचं देखील आन्सर मग तुमचं काय येणार आहे 5.83% येतं. आणि दोनही मेथड्स तुमच्यासाठी अतिशय सोप्या आहेत, फक्त तुम्हाला हे समजलं पाहिजे, कारण समजणं खूप गरजेचं आहे. आणि रेट ऑफ रिटर्न्सवर अपेक्षित आहे या परीक्षेमध्ये प्रश्न येणं, म्हणजे महत्त्वाचा असा हा पार्ट आहे. कळतं, सगळ्यांना लक्षात येत असेल हे कशा पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. हे जर कळत असेल तर चला आपण पुढच्या वेळ न घालवता लगेच आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढच्या प्रश्नाकडे आपण जात असताना त्याचा प्रश्नाचा व्यवस्थित अर्थ समजून घेऊयात. बघा, खालीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे. आता इथं तुम्हाला काय म्हटलेलं आहे, म्हणजे प्रॉफिटेबल कोणती इन्व्हेस्टमेंट आहे, कोणत्या कंपनीमध्ये, दोन वेगवेगळ्या कंपन्या दिलेल्या आहेत, त्या दोन वेगवेगळ्या कंपन्यांसाठी तुम्हाला बाजारभाव दिलेला आहे, त्या दोन वेगवेगळ्या कंपन्यांसाठी दर्शनी किंमत पण इथं सांगितलेली आहे. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, त्या दोन्ही कंपन्यांसाठी वेगवेगळा लाभांश दिलेला आहे, कारण दोन वेगळ्या कंपन्या आहेत, दोघांची ग्रोथ वेगवेगळ्या पद्धतीची असणार आहे, त्याच्यामुळे त्याच पद्धतीनं वेगवेगळी असणार आहे, त्याच्यामुळे ते लाभांश पण काय करणार आहेत, वेगवेगळा देणार आहेत. म्हणजे ए कंपनीसाठी तिथं सांगितलेलं आहे तुम्हाला, दोन्ही कंपन्यांसाठीची दर्शनी किंमत जी आहे ही सगळी काय आहे, समान आहे, सेम आहे. मग त्याच्यानंतर कंपनी ए साठीचा जो बाजारभाव आहे तो 80 रुपये आहे, आणि त्याच्यावर लाभांश किती देते कंपनी ए, वर्षाच्या शेवटी 16% या दराने रिटर्न्स देते, लाभांश देते, डिव्हिडंड देत असते. त्याच पद्धतीने आपण कंपनी बी ची पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कंपनी बी चा बाजारभाव जो आहे तो किती आहे, 120 रुपये आहे, आणि लाभांश किती आहे, 20% आहे. डिव्हिडंड तुम्हाला 20% दिलेला आहे. आता या दोघांचा अनालिसिस केलात, दोन्ही कंपन्यांची जर तुम्ही माहिती बघायला गेलात आणि याचा जर विचार केलात, सरासरी या प्रश्नाचा विचार केलात, तर इथं पण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं कोणती कंपनी फायदेशीर आहे हे जर काढायचं असेल तर तुम्हाला या दोन्ही कंपन्यांचा रेट ऑफ रिटर्न्स काढला पाहिजे. रेट ऑफ रिटर्न्स म्हणजेच काय, परताव्याचा दर. ज्या पद्धतीने आपण या अगोदरच्या प्रश्नामध्ये परताव्याचा दर काढला का नाही, परताव्याचा दर म्हणजे काय असतो, तुम्ही गेलेल्या इन्व्हेस्टमेंटवर 100 रुपयाला किती रुपये मिळतात. म्हणजे इथं जर या कंपनीमध्ये इथं जर शांतीलाल यांचं जे उदाहरण आपण घेतलेलं होतं, श्री शांतीलाल यांनी 18,000 रुपये इन्व्हेस्ट केले होते, पण जर त्यांनी फक्त 100 रुपये या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले असते तर त्यांना किती रुपये मिळाले असते, 5.83 रुपये त्यांना मिळाले असते. म्हणजे हे एकूण गुंतवणूक किती केलेली आहे, त्या गुंतवणुकीवर मिळणारे पैसे आपण काढलेले आहेत. मग त्याच पद्धतीने इथं या दोघांमध्ये प्रॉफिटेबल कोणतं आहे, कोणतं गुंतवणूक फायदेशीर आहे हे जर तुम्हाला काढायचं असेल तर कंपनी ए साठीचा पण तुम्ही काय काढला पाहिजे, परताव्याचा दर. आणि त्याच पद्धतीने कंपनी बी साठीचा देखील तुम्हाला काय काढला पाहिजे, परताव्याचा दर. कारण त्या दोघांचा जर परताव्याचा दर, दोघांपैकी कोणता जो जास्त असेल परताव्याचा दर, रेट ऑफ रिटर्न्स जास्त असतील, तर ती कंपनी काय असणार, निश्चितच फायद्याची असणार आहे. मग बघूयात आपण या माहितीच्या आधारे आपल्याला कसं काढता येतं. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे बघा, दोन्ही कंपन्यांची शेअर्सची काय आहे, दर्शनी किंमत सेम आहे, सारखी आहे. फेस व्हॅल्यू कशी आहे, दोन्ही कंपन्यांसाठी तुम्हाला सेम दिलेली आहे. सेम दिलेली आहे याचाच अर्थ तुम्हाला म्हणता येतं की फेस व्हॅल्यू कशासाठी महत्त्वाची आहे, कारण परताव्याचा दर काढायचा असेल तर परत लक्षात घ्या काय गरजेचं आहे, लाभांश. म्हणजे तुम्हाला दर्शनी किंमत गरजेची आहे, कारण लाभांश त्याच्याशिवाय निघतो का आपला, नाही. म्हणून आपल्याला इथं दर्शनी किंमत सेम दिलेली आहे, सारखी दिली. किती आहे माहिती आहे का, नाही माहिती, परंतु तुम्हाला दर्शनी किंमत सारखी आहे असं तुम्हाला सांगितलेलं आहे. मग आपण काय करणार आहोत बघा, दोन्ही कंपन्यांसाठी सपोज करायचं. आता तुम्ही एक्सही सपोज करू शकता, पण हे थोडं व्यावहारिक उदाहरण आहे आणि पर्सेंटेजचं असल्यामुळं, रेट ऑफ रिटर्न्स म्हणजे पर्सेंटेजच आलं, पर्सेंटेज असल्यामुळे याच्यामध्ये आपण दर्शनी किंमत जी आहे ती सपोज करायची किती रुपये, 100 रुपये. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशनला बराच सारा सोपा पार्ट येत असतो. मग आपण दोन्ही कंपन्यांसाठी दर्शनी किंमत किती घेणार आहोत, दर्शनी किंमत 100 रुपये आहे असे मानू. सपोज केलं, आपण काय केलेलं आहे, दोन्ही कंपन्यांची जी फेस व्हॅल्यू आहे, दर्शनी किंमत, ती आपण सपोज केली 100 रुपये, 100 रुपीज. आता काय करणार आहोत आपण,
कंपनी ए साठीचा आपण किती शेअर्स घेतलेले आहेत हे दिलेलं आहे का हो तुम्हाला? नाही. मग आपण एकच शेअर्स घेतला असं आपण गृहीत धरणार आहोत. मग आता बघा, कंपनी ए साठीची गुंतवणूक किती आहे? 80 रुपये. म्हणजे एक शेअर्स घेतला म्हणजे बाजारभाव जेवढा आहे तेवढीच गुंतवणूक असणार आहे, 80 रुपये. आणि त्याच्यावर तुम्ही काय करणार आहात आता? लाभांश किती आहे हे करणार आहात. मग कंपनी ए साठी लिहूयात पहिल्यांदा. कंपनी ए साठी, कंपनी ए साठी बाजारभाव माहिती आहे तुम्हाला किती आहे? बाजारभाव 80 रुपये आहे. बाजारभाव बरोबर कंपनी ए साठी 80 रुपये आहे. मग आता 80 रुपयावर लाभांश काढू शकता तुम्ही, कारण याचा तुम्हाला दर्शनी किंमत माहिती आहे, दोन्ही कंपन्यांसाठी 100 रुपयेच आहे. म्हणून आपण लाभांश काढूयात. लाभांश बरोबर किती असतो? जी दर्शनी किंमतीवर काढतो आपण लाभांश, म्हणजे 100, जी दर्शनी किंमत आहे 100 रुपयावर किती टक्के रिटर्न्स भेटतात त्याला? 16%. कंपनी ए साठी 16% आहेत, म्हणजे 16 भागिले किती असणार आहे? 100. हे 100 आणि 100 कॅन्सल झाले, म्हणजे लाभांश किती आला हो? 16 रुपये आलेला आहे. आपण सपोज केले 100 रुपये आणि ते कॅल्क्युलेशन सोपे हवे त्याच्यासाठी आपल्याला हे 100 सपोज केलेले. तुम्ही 100ही सपोज केलं असतं तरी तुमचं आन्सर तेच आलं असतं. पण आता बघा, लाभांश 16 रुपये आलेला आहे. त्याच पद्धतीने आता रेट ऑफ रिटर्न्स काढायचे. मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं आहे, प्रश्न सुरू करण्याच्या पहिलंच म्हटलेलं आहे, तुम्हाला कोणती कंपनी फायदेशीर ठरते हे सांगण्यासाठी तुम्हाला या कंपनीमधील कोणती इन्व्हेस्टमेंट म्हणजे रेट ऑफ रिटर्न्स कोणती जास्त देते, परताव्याचा दर ज्या कंपनीचा जास्त असेल ती कंपनी फायदेशीर असणार आहे. म्हणजे आपण परताव्याचा दर काढला पाहिजे. म्हणून आपण लिहिणार आहोत इथं परताव्याचा दर बरोबर. आता परताव्याचा दर काढण्याच्या दोन पद्धती परत. एक पद्धत आपली 100 रुपयाला एवढे रुपये तर एवढ्याला किती रुपये अशा पद्धतीने. दुसरी पद्धत म्हणजे सूत्र लाभांश भागिले गुंतवणूक गुणिले काय असतं? 100. मग ठेवा याच्यामध्ये किमती. लाभांश किती आहे हो? लाभांश आत्ताच काढलाय आपण 16 रुपये भागिले गुंतवणूक किती आहे हो? जेवढा बाजारभाव आहे एका शेअरचा काढतोय म्हणजे एकाच शेअरचा बाजारभाव किती आहे? 80 रुपये. म्हणजे गुंतवणूक गृहीत किती धरणार होतो आपण? 80 रुपये गुणिले 100ला हे 100. बघा बरं का, सोडून बघा. 16 × 16, 16 × 5 80, 5 × 2 = 10, म्हणजे किती येतात तो? 20%. पहिल्या कंपनीसाठी ए कंपनीसाठी रेट ऑफ रिटर्न्स किती आहे तो? रेट ऑफ रिटर्न्स आहे 20%, 20% झालेले आहे. सेम आता आपल्याला कंपनी बीचं काढलं पाहिजे, कारण कंपनी बीचं काढल्याशिवाय आपल्याला तुलना करता येईल का? कंपॅरिझन करता येणार नाही. म्हणून आपण कंपनी बी साठी काढूयात. कंपनी बी साठी सेम असंच काढणार आहोत. आता इथं पण बाजारभाव किती आहे हो? इथं आता बाजारभाव आहे तुम्हाला दिलेला 120 रुपये बाजारभाव, आणि लाभांश जो आहे तो किती आहे? 20%. मग आपण आता लाभांश काढूयात. लाभांश कशावर दिला जातो? तर दर्शनी किंमतीवर. दर्शनी किंमत किती आहे? परत या दोन्ही कंपन्यांसाठी दर्शनी किंमत 100 घेतली आहे, म्हणजे याच्यासाठी वेगळं असणार आहे का दर्शनी किंमत? नाही. याची फेस व्हॅल्यू जेवढी आहे तेवढीच ए कंपनीची होती, म्हणून 100च असणार आहे. भागिले काय असणार आहे? लाभांश काढत असताना आपण काय करतो? 100 रुपयाचे किती टक्के दिलेले आहेत तुम्हाला? कंपनी बी साठी 20% आहेत, म्हणजे 20 भागिले किती असणार आहे? 100. म्हणजे हे सोडवलं 100 कॅन्सल झालं. लाभांश किती येईल हो तुमचा? 20 रुपये आलेला आहे. काय आलेला आहे? 20 रुपये, म्हणजे लाभांश आहे, डिव्हिडंड आहे आपला. आता आपण परताव्याचा दर काढणार आहोत, म्हणून आपण लिहिणार आहोत परताव्याचा दर बरोबर. मग आता परताव्याचा दर बघा बरं, रेट ऑफ रिटर्न्स सूत्रानुसार सोडूयात आपण. आता मी इथं सूत्र लिहित नाही, कारण इथंच लिहिलेलं आहे. लाभांश भागिले गुंतवणूक. लाभांश किती आहे? 20 रुपये आहे. भागिले गुंतवणूक किती आहे? याचा जेवढा बाजारभाव असेल बी कंपनीचा तेवढी काय असणार आहे? त्याची गुंतवणूक असणार आहे, कारण बाजारभावानुसारच खरेदी विक्री होते. बाजारभाव किती आहे इथं? 120 रुपये. म्हणजे इथं गुंतवणूक लिहिणार आहोत आपण किती? 120 गुणिले 100. सूत्रानुसार आपण किमती ठेवलेल्या आहेत. मग आता 20 न 20 × 20, 20 सख्ख काय होतात? 120 होतात, म्हणजे 6 आलं. परत 6 याला भाग घालू शकता तुम्ही 100ला. इथं 100 भागिले 6, 6 × 1 = 6, 1 आले बरोबर. 4 उरतात, 6 × 6 = 36 पॉईंट येईल. आता 4 उरले परत बरोबर आहे. 6 × 6 = 36, म्हणजे किती येणार आहे? अशा पद्धतीने 2 डिजिट पर्यंत सोडवतो आपण. 16.66% हे काय असणार आहे? परताव्याचा दर, रेट ऑफ रिटर्न्स. लक्षात येतं तुम्हाला आता रेट ऑफ रिटर्न्स किती आलेले आहेत? रेट ऑफ रिटर्न्स = 16.66%. कंपनी हे बी साठी आहे, कंपनी ए साठी आहे बरोबर आहे. मग आता तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही,
तुम्हाला लगेच लक्षात येतं कंपनी एचा रिटर्नचा दर किती आहे 20% आणि कंपनी बीचा रेट ऑफ रिटर्नचा रेट किती आहे, परताव्याचा दर किती आहे 16.66%. तर आता तुम्हाला दोन्ही कंपन्यांमध्ये कोणती कंपनी फायदेशीर वाटते बरं? तुम्ही या कंपनीमध्ये जर तुम्ही 100 रुपये जर इन्व्हेस्ट केले असते तर तुम्हाला 100च्या बदल्यात किती रुपये वर्षाच्या शेवटी मिळाले असते? 20 रुपये तुम्हाला शेवटी मिळाले असते. पण तुम्ही जर कंपनी बी मध्ये 100च रुपये जर जमा केले असते तर तुम्हाला किती रुपये मिळतात? 16 रुपये. मग तुम्ही सांगू शकता, तुम्हाला कळतं आता कंपनी ए मधील फायदेशीर असेल गुंतवणूक का कंपनी बी मधील फायदेशीर असेल? तर निश्चितच तुम्ही आता सांगणार आहात परताव्याचा दर कंपनी एचा जास्त असल्या कारणानं कंपनी ए मधील गुंतवणूक ही फायदेशीर असणार आहे. मग तुम्ही आता ज्यावेळेस, आता तुम्हाला माहिती नसेल आता एखाद्या वेळेस, परंतु ज्यावेळेस आपण एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो, एखाद्या कंपनीचे शेअर्स परचेस करत असतो किंवा कोणत्याही ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो, इन्व्हेस्टमेंटचे आपण वेगवेगळे कुठं कुठं इन्व्हेस्टमेंट केली जाते हे बघितले. गुंतवणूक बँकेमध्ये करतो आपण वगैरे वगैरे, इकडं तिकडं FD मध्ये करतो, RD मध्ये करतो, त्याच पद्धतीने LIC पॉलिसी काढत असतो. इथं सगळीकडे इन्व्हेस्टमेंट करत असतो ना. सगळ्यात महत्त्वाचं ते काय सांगतात माहिती आहे? तुम्ही जर 1 वर्षाच्या मुदतीसाठी जर तुम्ही बँकेमध्ये FD केलात तर तुम्हाला किती रिटर्न्स भेटतात? तुम्हाला व्याज मिळणार आहे. व्याज म्हणजेच काय? रेट ऑफ रिटर्न्स आहेत. किती टक्क्याने मिळालं जाणार आहे तुम्हाला? 7% मिळालं जाणार आहे किंवा 6.5% दराने मिळणार आहे. मग हे काय असणार आहे? 6.5 असेल किंवा 7% असणार आहे. म्हणजे हे काय असणार आहे? तर रेट ऑफ रिटर्न्सच असतो. जर तुम्ही त्या याची FD जर समजा सपोज 100 रुपयाची केलात तर 100च्या बदल्यात तुम्हाला निश्चितच किती रुपये मिळणार आहेत? 7 रुपये. 7% जर रिटर्न्स देत असेल, व्याज देत असेल तर आपण त्या 7%ला काय म्हणणार आहोत? रेट ऑफ रिटर्न्स, परताव्याचा दर असं म्हणणार आहोत. म्हणजे ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट केली जाते त्यावेळेस मात्र सगळ्यात महत्त्वाचं फॅक्टर जो असतो तो रेट ऑफ रिटर्न्स. ते एखाद्या कंपनीचा मागच्या काही वर्षाचा रेट ऑफ रिटर्न्स बघून आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे कधीही फायदेशीर ठरतं. आणि बरेच जण ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करत शेअर मार्केटमध्ये वगैरे ते मात्र ह्या रेट ऑफ रिटर्न्सचा विचार करूनच ते एखाद्या शेअर्स परचेस करत असतात किंवा सेल करत असतात. ही सगळी माहिती तुम्हाला लक्षात आलेली असेल आणि हे सगळे जे प्रश्न आहेत सराव संच 4.3च्या अनुषंगानं ते तुम्हाला सगळे अगदी व्यवस्थितरित्या समजलेले असतील. त्याचबरोबर त्या प्रश्नांच्या सोबतच तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट लक्षात आलेल्या असतील. हे आपण सगळं गृहीत धरूयात आणि आपण नेक्स्ट जो पुढचा पार्ट घेऊन येणार आहोत तो 4.4च्या अनुषंगानं म्हणजे शेवटचा पार्ट आहे आपला, तो शेवटचा पार्ट आपण लागलीच म्हणजे लवकरात लवकर घेऊन येऊयात. तोपर्यंत धन्यवाद.